बहीण योजना नवीन ई-के-वाय-सी व पेंडिंग हप्त्याबाबत काही अपडेट आहे का? अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार का? लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार? कारण तुम्ही पाहू शकता ई-के-वाय-सी प्रक्रिया जी दुरुस्तीची आहे ती अजूनही सुरू आहे. जी ऑफलाईन पद्धतीची ई-के-वाय-सी दुरुस्ती आहे ते पूर्णपणे बंद आहे, पण ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया जी ऑनलाईन आहे ते सुरू आहे. अंगणवाडी सेविका कागदपत्रे जमा करून घेत नव्हते, त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय की ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया तुम्ही जर ई-के-वाय-सी चुकली असेल तुमची तर तुम्हाला एक संधी नक्कीच मिळणार आहे. पण नवीन ई-के-वाय-सी संदर्भात काही अपडेट आहे का? किंवा जे फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण आहे ते कधीपर्यंत होईल किंवा कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे मिळतील? तर तुम्हाला डिसेंबरपर्यंत हप्ते मिळाले आहेत, तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता मिळणार का? तर लक्षात घ्या, या निकषांमध्ये ई-के-वाय-सी केल्यानंतर ज्या निकषांमध्ये तुम्ही बसत आहात तर तुमच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे 100% जमा होणार आहे. डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे, पण ई-के-वाय-सी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तुमचं चेकिंग झाल्यानंतर तुम्ही अपात्र ठरला तर तुमच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही. ई-के-वाय-सी दुरुस्ती केली आहे, तुम्ही पात्र झाला आहात. आता ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत संधी आहे. काही लाडक्या बहिणींनी लगेच ई-के-वाय-सी दुरुस्ती केल्यामुळे जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. काही लाडक्या बहिणींनी आत्ताही सिरियसली ई-के-वाय-सी दुरुस्ती केली नाही किंवा ई-के-वाय-सीला दुरुस्ती करण्यापासून ज्या लाडक्या बहिणी राहिली आहेत अशा लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाले नाही. तर एकच विनंती लाडक्या बहिणींना की संधी मिळाली आहे त्याचं सोनं करा. ई-के-वाय-सी दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्या, कारण पुन्हा सरकार तुम्हाला ही संधी देईल का नाही सांगता येणार नाही. आता ई-के-वाय-सी ज्यांची झाली नाही त्यांना आता डायरेक्ट संधी जूनमध्ये तरी सरकार देतील का हे सुद्धा शंका आहे. GR मध्ये तर स्पष्ट सांगितलं आहे की जूनमध्ये लाडक्या बहिणींना संधी मिळणार आहे. ई-के-वाय-सी प्रत्येक वर्षीच्या जूनमध्ये ई-के-वाय-सी करण्यासाठी लाडक्या बहिणींना संधी मिळणार आहे. पण नोव्हेंबरपासून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले नाहीत बघा, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून जवळजवळ 9 महिन्यांचं नुकसान होणार आहे. 9 महिन्यांचे पैसे पेंडिंग हप्ते आहेत ते लाडक्या बहिणींचे त्यांना मिळणार नाहीत. आता नोव्हेंबर डिसेंबरचं असं सांगण्यात येत आहे की ज्यांना फक्त नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना एप्रिलमध्ये निर्णय घेतला जाईल. कारण का? तर तोपर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. पण ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलीच नाही त्यांना 9 महिन्यांचे पैसे बंद झालेले आहेत, 9 महिन्यांचे पैसे पेंडिंग पडलेले आहेत. अशा लाडक्या बहिणींवर अन्याय का? तुम्ही दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी देत आहात, तर जून महिन्याच्या पूर्वी एकदा तरी लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्याची संधी नक्कीच मिळायला पाहिजे आहे. आता ई-के-वाय-सी ऑनलाईन होईल का? जर सरकारने निर्णय घेतला तर नक्कीच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे, कारण फक्त एक तुम्हाला इथं लिंक ॲड करून त्यानंतर पुढील प्रक्रिया सेम करून घ्यायची आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. त्यामुळे सरकारने याकडे थोडं सिरियसली होऊन लाडक्या बहिणींचा विचार करून ई-के-वाय-सी प्रक्रिया करून घेण्याची, नवीन ई-के-वाय-सीसाठी संधी मिळण्याची नक्कीच इथे संधी दिली पाहिजे आहे नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी. पण सरकारने असं केलेलं नाही. लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही. नवीन पद्धतीने बघा, नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही, फक्त आणि फक्त दुरुस्ती करण्यासाठी संधी दिलेली आहे. ज्यांनी ऑनलाईन ई-के-वाय-सी केली नाही त्यांचे काय? तर त्यांचे पैसे बंद झालेले आहेत, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. आता काही लाडक्या बहिणींना सक्सेसफुल मेसेज आला होता पण हप्ते बंद झालेले आहेत. तर हेच कारण आहे की तुमची दुरुस्तीच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही, सक्सेसफुल मेसेज आला आहे पण तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. तुम्हाला अपात्र करण्यात आले असल्यामुळे काय झालेलं आहे, तुमच्या खात्यामध्ये आता कधीही पैसे जमा होणार नाही. जर जूनमध्ये चान्स मिळाली ई-के-वाय-सीचं तर तुम्हाला नक्की संधी येईल. पण आत्ता सध्या तरी संधी नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्ही महिला व बालविकास विभागाला जाऊन भेट देऊ शकता. प्रकल्प अधिकारी असतात त्यांना विनंती करा, जेणेकरून पुढील तुमचे अर्ज नक्कीच लाडक्या बहिणींचा विचार केला जाईल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आपण नेहमीच इथे विचार करत आहोत लाडक्या बहिणींचा. लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी नवीन पद्धतीने करण्यासाठी नक्कीच एक वेबसाईटची लिंक दिली पाहिजे आहे, कारण 31 मार्चपर्यंत तुम्ही असंही दुरुस्तीसाठी वेळ देत आहे. तसं लाडक्या बहिणींना नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी, पेंडिंग हप्ते जमा करण्यासाठी किंवा नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी नक्कीच इथे एक संधी नक्कीच मिळायला पाहिजे आहे. फेब्रुवारीचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल, त्यासाठी ई-के-वाय-सी दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्या. या संदर्भात काहीही तुमचे प्रश्न असू दे नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण तुमच्यासाठीच काम करतोय व आपण तुमच्यासाठीच प्रयत्न करत आहोत की प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील. धन्यवाद.